कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने उपाययोजना करण्यात येत आहेत। त्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येत असून लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्था आणि या क्षेत्रातील तज्ञांसमोर सादरीकरण करून त्यांच्याकडून सूचना घेण्यात येत आहेत। त्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं। नदीपात्रामध्ये येणारे पाणी नियंत्रित करणं, नदी नाल्यांची नैसर्गिक वहन क्षमता पुन्हा निर्माण करणं अशा उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती या बैठकीत देण्यात आली। पुराची कारणं शोधून उपाय सुचवण्यासाठी शासकीय, निमशासकीय विभाग, सामाजिक संस्था, पर्यावरण तज्ञ, कृषी संशोधन केंद्र आणि तज्ञ नागरिकांची संयुक्त बैठक शनिवारी कोल्हापुरात झाली। कोल्हापूर महापालिकेनं मित्रा संस्थेच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या बैठकीला जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, पोलीस प्रशासन आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। मित्रा संस्थेचे तांत्रिक संचालक विनय कुलकर्णी यांनी प्रकल्पाचा हेतू आणि त्या अनुषंगानं करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली। पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी स्लाइड शोद्वारे यापूर्वीच्या महापुराची तीव्रता दाखवून त्यावर करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली। पूर काळात नदीपात्रामध्ये येणारं पाणी नियंत्रित करणं, नदी नाल्यांची नैसर्गिक वहन क्षमता पुन्हा निर्माण करणं, आपत्कालीन यंत्रणेचं बळकटीकरण करणं अशा विविध योजनांची माहिती म्हेत्रे यांनी दिली। कोल्हापूर शहरातील पूर नियंत्रणासाठी केलेल्या कच्च्या आराखड्याचं सादरीकरण सल्लागार अजित ओक यांनी केलं। त्यामध्ये नाल्यांची रुंदी वाढवणं, संरक्षक भिंती बांधणं, विविध जलसंधारणाची कामं करणं, नाल्याशेजारी उद्यानं विकसित करणं अशा उपाययोजना ओक यांनी सुचवल्या। गेल्या 30 वर्षाचा अभ्यास करून आणि पुढील 40 वर्षातील पर्यावरण आणि भौगोलिक परिस्थिती गृहीत धरून महापूर नियंत्रणाचा आराखडा तयार करण्यात येतोय। त्यासाठी शहरी भागातील पाणलोट क्षेत्र विकसित करणं, त्यातील गाळ काढणं, साठवण क्षमता वाढवणं गरजेचं आहे। पूर नियंत्रणाचा आराखडा नागरिकांना सुद्धा पाहता येणार आहे। नागरिकांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात सादर कराव्यात। पुराची कारणं शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सर्वांच्या सूचनांचा विचार केला जाईल, असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही काही सूचना केल्या। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उदय गायकवाड, महापालिका आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते।